श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या वेळेला सुरुवात करते. तर कशा आहात सगळे दादा ताई? आशा करते की तुम्ही स्वामी सेवेमध्ये रममान असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजचा व्हिडिओ मी करत आहे. सध्या आता केंद्रामध्ये आपल्या तुम्हाला माहिती आहे सप्ताह चालू आहे. सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र वाचनासाठी सगळेजण बसलेले असतालच, पण त्याच्यासोबतच आपण काय काय सेवा करायची त्याच्याविषयी थोडंसं सांगणार आहे. तर नेमकं काय करायचं आहे, स्वामीचे सारामृत वाचू शकता, परत तारक मंत्र म्हणू शकता, 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकता, किंवा 5 वेळेस, 7 वेळेस, 21 वेळेस तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकता. स्वामीचे सारामृत वाचू शकता, परत लिखित नाम जप करू शकता. एक छोटी वही करायची आहे आणि त्यात रोज आपण एका ठिकाणी बसून लिखित श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेवढा आपल्याला होईल त्याप्रमाणे आपण नक्की करायचा आहे. आणि बघा, ह्या छोट्या छोट्या सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यात काय फरक पडतो. स्वामी आपल्याला आपले सगळे भोगून सगळं स्वामी आपल्याला देतात. आपण आपल्या प्रत्येक जन्माचे जे आपण काय पाप केले असतील, काय वाईट कर्म केले असतील, ते सगळं भोगून स्वामी आपल्याला नक्कीच सगळं काही देतात. आणि इतकं परीक्षा घेतात, पण इतकं भरभरून देतात की स्वामींना परत मागायला काही उरतच नाही. तर नक्कीच तुम्ही हा सप्ताह काळ चालू आहे, तुम्ही सगळ्या सेवा घरामध्ये करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊ करू शकता. केंद्रामध्ये सध्या सगळ्या प्रकारचे याग चालू आहेत, जसं की श्री गणेश याग, चंडी याग, मनोबोध याग असतो. परत महादेवांना पण आपण याग करतो. असे सगळ्या प्रकारचे याग केंद्रामध्ये जाऊन तुम्ही करू शकता किंवा बघू शकता. गणेश यागला आपण आपल्या मुलांचे आर्थिक प्रश्न काय असतात, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, मुलाचं मन एकाग्र नाही, तर मुलाला गणेश यागला बसू शकतात. चंडी यागचं महत्त्व काय आहे, तर चंडी यागच्या महत्त्वामध्ये आपल्याला संतती होत नसेल, आपल्या आर्थिक पैशाची अडचण असेल, आपल्या डोक्यावर कर्ज असेल, तर या चंडी यागला बसल्यानंतर आपल्या डोक्यावरचं कर्ज हळूहळू खाली होऊन सगळ्या प्रकारचे मार्ग म्हणजे प्रत्येक प्रश्न हा मार्गी लागतो. बघा, नक्कीच तुम्ही हा सेवा करा. हा सप्ताह काळ चालू आहे. सप्ताह काळामध्ये विशेष कृपादृष्टी असते दत्तगुरू महाराजांची आपल्यावरती, श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती. ह्या तुम्ही केंद्रात जावा, केंद्रातले छोटे कामाला मदत करू लागा, जसं की रांगोळ काढणे, झाडू काढणे, तिथल्या दातांच्या हाताखाली मदत करू लागणे, चप्पलचं स्टँडचं आपण सगळ्या चप्पला व्यवस्थित ठेवणे, तिथले छोटे तुम्ही कामं करू लागा. छोट्या सेवा तुम्ही करून बघा, काय प्रचिती मिळते आपल्याला, स्वामी आपल्याला काय सेवा देतात. सप्ताह काळामध्ये आपल्याला छोट्या गोष्टी कळून जातील की काय केल्यानं काय होतं. स्वामी आपल्यावर कृपादृष्टी करतात. स्वामींचं कवच आपल्या अवतीभोवती कायमस्वरूपी राहतं. नक्कीच तुम्ही केंद्रामध्ये जा, या छोट्या सेवा करा. सप्ताह काळामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आनंद घ्या आणि आपली जन्मोजन्मांतराची पापाची सगळी फेड कधी होते, तर असं म्हणतात की केंद्रामध्ये झाडू मारल्यानंतर होतं, केंद्रामध्ये साफसफाई केल्यानंतर होतं. त्यातले भोग स्वामी आपले सगळे भोगून घेतात. मी तर माझ्या वेळेप्रमाणे करते सगळ्या गोष्टी. आता काही अडचणीनिमित्त मी वाचायला बसू शकले नाही, तर माझा मुलगा माझ्या ठिकाणी माझं वाचन करत आहे. माझी स्वामी सेवा, माझी दत्तगुरू महाराजांची सेवा, माझा मुलगा स्वामीपर्यंत पोहोचत आहे, दत्तगुरू महाराजांपर्यंत पोहोचत आहे. भले मला त्याचं फळ मिळो त्याची अपेक्षा मला नाही आहे, पण माझं फळ माझ्या मुलाला मिळो एवढीच माझी अपेक्षा आहे. स्वामी चरणी प्रार्थना आहे, दत्तगुरू महाराजांची चरणी प्रार्थना आहे. तुम्ही पण ह्या नक्कीच छोट्या सेवा करा. सप्ताह काळामध्ये बघा तुम्हाला किती आनंद होऊन जाईल. बघा, लोक बाहेर, तुम्ही केंद्रामध्ये जायचा प्रयत्न तरी करा की केंद्र आहे तरी काय, केंद्र समजून घेण्याचा प्रयत्न करा. केंद्रामध्ये गेल्यानंतर की आपोआप सगळ्या गोष्टी समजायला लागतात, सगळं काही समजतं. कधी कंटाळा येतो, राग येतो, का तर आपलं कुठलं काम होत नाही, तर असं काही नाही. स्वामी आपले सगळे भोगून घेत असतात. सगळे भोग घेऊन आपणाला स्वामी आपल्यावर कृपादृष्टी करतात. बघा, नक्कीच ह्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घ्या, सेवा करा, सेवेकरी घडवा. कुणाच्या अडचण असेल तर त्यांना सांगा, केंद्रामध्ये जावा, सेवा करायला सांगा. ताई तिथं आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं सगळ्यांचं आयुष्याचं कल्याण होवो, सगळ्यांना सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा मिळो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते, दत्तगुरू महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. हा माझा सप्ताह काळातल्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी ही केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.